दंडवत हो. स्वामींनी लीळाचरित्रामध्ये जरी नीचादिक्रमे युग धर्म प्रकरण सांगितलेलं असेल तरी इथे मांडत असताना उच्चादिक्रमेच ते मांडलेलं आहे. कारण की आपल्याला प्रथम युगापासनं या युगापर्यंत यायचं आहे. म्हणून स्वामींनी एकूण युग किती सांगितलेले आहेत? 4 युग सांगितलेले आहेत. पहिलं युग आहे कृतयुग, मग त्रेतयुग. कृत त्रेत म्हणजे याची जोडी आहे. बोलताना तुम्हाला थोडं मॅचिंग वाटतं की नाही? कृत त्रेत बरोबर. म्हणजे ज्यांचं पाठांतर नसेल त्यांना ते पाठ करायला अतिशय सोपं जाईल. अशा प्रकारे तुम्ही नुसतं पाठ करत राहिले तर पाठ नाही होणार. तुम्हाला कुठल्या तरी नियोजनपूर्वक ते लक्षात राहील असं तुम्हाला करावं लागेल. जसं तुम्ही कुठे जाता नवीन ठिकाणी तर अशी काहीतरी खूण बघता की हे आंब्याचं झाड आहे बरं का, इथे ही खूण आहे, इथून वळायचं आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला रस्ता असं लक्षात राहत नाही, काहीतरी खूण आपल्याला पक्की करावी लागते. तसं कृत त्रेत आणि मग द्वापार आणि कलियुग. म्हणजे कृतयुग, त्रेतयुग, द्वापार युग आणि कलियुग असे 4 युग झाले. पुढे स्वामींनी सांगितलं पहिल्या वचनामध्ये की 32 लक्ष कृतयुग. एकाच वचनात स्वामींनी त्या युगाचं नाव आणि युगाची काल मर्यादा किती आहे ते सांगून टाकलेले. 32 लक्ष कृतयुग. आता याच दृष्टीने आपल्याला वचन पाठ करायचे आहेत. वचन पाठ करणं एकदम सोपं युग धर्माची. तुम्ही सरळ पाठ करायला गेले की तुमचा खूप गोंधळ होईल. धर्म अधर्म, धर्म अधर्म, पुन्हा पुन्हा ते शब्द जर का आले की आपल्याला ते पाठांतर करायला, लक्षात ठेवायला थोडं कठीण जात असतं. म्हणून पहिलं वचन पाठ करायचं पहिल्या युगाचं. काय आहे? 32 लक्ष कृतयुग. पुढचं युग कुठलं आहे? त्रेतयुग. आता 32च्या निम्मे किती होतात? 16. 16 दुने 32 होतात. म्हणजे 32च्या निम्मे 16 होतात. म्हणजे पहिलं वचन आहे 32 लक्ष कृतयुग. म्हणजे पुढचं वचन काय असेल? 16 लक्ष त्रेत. आलं? त्याच्या पुढचं वचन काय असेल? 8 लक्ष द्वापर. त्याच्या पुढचं वचन काय असेल? 4 लक्ष कलियुग. एकच वचन पाठ झालं की पुढचे 4 वचन, 4 युगांची वचन. म्हणजे एका युगाचं वचन पाठ झालं पहिलं की पुढच्या 3ही युगाची पहिली 3 वचनं तुमची पाठ होतात. 32 लक्ष कृतयुग, 16 लक्ष त्रेत, 8 लक्ष द्वापर आणि 4 लक्ष कलियुग. आता इथे घेत असताना कलियुगाच्या संदर्भामध्ये 4 लक्ष कलियुग असं म्हटलेलं आहे स्पष्ट. म्हणजे कलियुगापर्यंत आपण आलो. आता कृतयुगाचं दुसरं वचन आपण बघूया. कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्म. आता लक्षात घ्या, हा फॉर्मॅट आहे या युग धर्माचा. आधी सांगितलं 32 लक्ष कृतयुग, मग सांगितलं कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्म. म्हणजे युग आणि त्याची नामना, त्याचं संख्या सांगितली तर पुढे काय येतं की तिथला धर्म कुठला आहे ते सांगितलं जातं. त्याच्या पुढच्या वचनात तिथला अधर्म कुठला आहे, धर्म कुठला आहे म्हणजे तिथे पालन काय करायचं हे सांगितलं. अधर्म म्हणजे तिथे काय पालन नाही करायचं हे ज्याच्यात सांगितलं ते अधर्म. म्हणजे पहिले युग, त्याची संख्या, त्याच्यानंतर तिथला धर्म, ते तिचा अधर्म, मग धर्माचं फलश्रुती काय होते ते सांगितलं आणि अधर्म आचरण केल्याने काय होतं तेही सांगितलं. असे एकूण किती वचनं आहेत? एका युगाची 5 वचनं आहेत. 32 लक्ष कृतयुग, कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्म, 32 लक्ष कृतयुग, 16 लक्ष त्रेत. हे लक्षात आलं तुमच्या. आता दुसरं वचन बघूया की कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्म. आत्मोपास्ती हा बहिर्याग आहे. युगाचा हा बहिर्याग सांगितलेला आहे. बहिर्याग म्हणजे बाह्य क्रिया ज्या केल्या जातात, होम हवन, फुलं, गंध लावा, अक्षता लावा, त्याच्यामध्ये अमकं अमकं करा, तमकं तमकं दान द्या, हे बाह्य स्वरूपात जेवढ्या काही क्रिया केल्या जातात त्याला म्हणतात बहिर्याग. जसं तुम्ही स्मरण करता, स्मरण हे आंतर्यागामध्ये येतं कारण की ते तुम्ही मनातल्या मनात करता. पण ते करत असताना तुमची गाठी जी फिरते त्याला काय म्हणतात?
बहिर्याग. स्मरण करण्याची क्रिया मुळात आंतर्यागाची आहे, पण आपण बहिर्याग सुद्धा करत असतो त्याच्यामध्ये. अन्नदान हे कशामध्ये येतं? वाढणं वगैरे पदार्थ तयार करणं हे बहिर्यागात येतं, आणि मनामध्ये जी आवड आहे ती आंतर्यागामध्ये येत असते. तर बाह्यरूप क्रिया जेवढ्या काय आहेत त्याला बहिर्याग असं म्हणतात. युग धर्म प्रकरणामध्ये देवतेंचा आणि परमेश्वराचाही समजा एक बहिर्याग आपल्याला सांगितलेला आहे. परमेश्वराचं थोडं वेगळं सांगितलेलं आहे, परंतु मुख्यत्वे देवता प्राप्तीसाठीचा बहिर्याग या ठिकाणी मुख्यत्वे युग धर्मामध्ये सांगितलेला आहे. आता दुसरं वचन येतं की कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्म. आत्मोपास्ती आचरणं हा कृतयुगीचा धर्म आहे. आता तुम्हाला परत 4 बहिर्याग पाठ करावे लागते. आत्मोपास्ती भक्ती. आत्मोपास्ती हा कृतयुगाचा धर्म आहे, भक्ती हा त्रेतयुगाचा धर्म आहे, याग हा कलियुगाचा का द्वापरयुगाचा धर्म आहे, आणि मग तीर्थक्षेत्र व्रतदान हा कुठल्या युगाचा धर्म आहे? कलियुगाचा धर्म आहे. म्हणजे 4 बहिर्याग असे क्रमाने डोळ्यापुढे आणून ठेवायचे. तुम्हाला एखादी वस्तू भेटली नाही की तुमच्या डोळ्यापुढे ते येतं. आता आठवत नाही तुम्हाला, पण तुम्ही म्हणता मी कुठे बघितलेली आहे? हा, या टेबलावर बघितलेली होती मी इकडच्या आतमधल्या. म्हणजे तुम्हाला ती वस्तू डोळ्यासमोर दिसते. एखादा विभाग आपल्या डोळ्यापुढे येतो. तसं वचन पाठ करण्यापेक्षा त्याचा तुम्ही एक रकाना तयार केला किंवा डोळ्यापुढे जर का ते आले. आता हे मला पटापट कसं म्हणता येतं? पाठांतर केलेलं आहे, पण पाठांतर केलेलं विसरतो माणूस, परंतु जे डोळ्यासमोर आहे ना ते कधीच विसरत नाही. आणि म्हणून आता तुम्हाला डोळ्यापुढे काय आणायचं आहे? आत्मोपास्ती भक्ती याग तीर्थक्षेत्र व्रतदान. पहिलं काय येणार? आत्मोपास्ती. नंतर दुसऱ्या युगाचा धर्म कुठला? भक्ती. कुठल्या युगाचा? कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्म. आता दुसरं वचन कसं येईल? त्रेती भक्ती हा धर्म, द्वापरी यागू हा धर्म, आणि कलियुगी तीर्थक्षेत्र व्रतदान हा धर्म. हे डोळ्यापुढे आणा तुम्ही. आता पहिलं तुम्ही डोळ्यापुढे काय आणलं? कृत. पुढे काय? त्रेत. नंतर द्वापर. त्याच्यानंतर कलियुग. पुढचं येतं 32. नंतर 16. नंतर आता आत्मोपास्ती पहिलं, नंतर भक्ती, त्याच्या आत्मोपास्ती भक्ती. हे मॅचिंग आहे थोडं, आत्मोपास्ती आणि भक्ती. बरोबर? हे नावं थोडीशी त्याचे यमक साधल्या जातो. आत्मोपास्ती भक्ती याग आणि तीर्थक्षेत्र व्रतदान. आता आपली 2 वचनं पाठांतर झालेली आहेत. कृतयुगी लक्षभरी, कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्म, हे वचन आता आपण बघितलं. आणि त्याच्या आधीचं वचन बघितलं 32 लक्ष कृतयुग, 16 लक्ष त्रेत, 8 लक्ष द्वापर, 4 लक्ष कलियुग. त्याच्या पुढचं वचन बघितलं कृतयुगी कुठला धर्म आहे? आत्मोपास्ती हा धर्म, त्रेती भक्ती हा धर्म, आणि द्वापरी यागू हा धर्म, आणि कलियुगी तीर्थक्षेत्र व्रतदान हा धर्म. आता युग, त्या युगाची कालमर्यादा 32 लक्ष ही युगाची कालमर्यादा आहे. 32 लाख वर्ष कृतयुग चालतं. मग आपल्याला संधी अजून कमी केली, 16 लाख वर्ष जे सात्विक युग आहे ते जास्त मोठं ठेवलं. पण जसं जसं तामस युग येईल तसं तसं काय केलं? त्याची संख्या कालमर्यादा कमी केली. 16 लाख वर्ष त्रेतयुग असतं, 8 लाख वर्ष द्वापरयुग, आणि 4 लाख वर्ष ज्याचे फक्त 5000 वर्ष संपलेले आहेत फक्त. म्हणजे किती बाकी आहेत आता? 3,95,000 वर्ष अजून बाकी आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला युगाची कालमर्यादा पाठ झाली. तुम्हाला जर का विचारलं युगाची कालमर्यादा काय, आता तुम्हाला क्रमाने विचारलं तर आलं. आता सांगा पहिलं युग कुठलं आहे? कृतयुग आहे. आणि चौथं युग कुठलं आहे? आणि मग तिसरं युग कुठलं आहे?
दुसरं, पहिलं, चौथं, दुसरं त्रेतयुग आणि तिसरं. असं तुम्हाला काही पण विचारलं, झोपेतनं उठून जरी विचारलं तरी आलं पाहिजे तुम्हाला. आता सांगा की कलियुगाच्या युगाची कालमर्यादा किती आहे आणि त्रेतयुगाची. आता तुम्हाला हे युग असे डोळ्यापुढे आणावे लागतील, पाठ नाही करायचं, हे फक्त डोळ्यापुढे आणायचे. त्रेतयुग वरून दुसरं आहे, द्वापरयुग खालून दुसरं आहे. आता ते लक्षात जर का तुम्ही ठेवलं, यातलं कुठलंही एक लक्षात ठेवायचं. आम्ही जर का मामाजी आम्हाला विचारायचे की द्वापरीचा कालमर्यादा किती, आम्ही सांगायचो 8 लाख वर्ष. आता हे 8 लाख वर्ष कोणी सांगू शकतं बरं का, आपल्या बाजूचा जरी थोडासा गुणगुणला 8 लाख वर्ष, तर ते उत्तर आपण देऊ शकतो. आम्ही ते उत्तर द्यायचो. मामाजी म्हणायचे कसं काय 8 लाख वर्ष, कुठून तरी आम्हाला सांगा, तुम्ही सुरुवात करा. मग आम्ही सांगायचो कलियुग जर का 4 लाख वर्ष आहे, तर त्याच्यावरचं युग जे आहे, आधीचं युग, हे द्वापर युग, हे त्याच्यापेक्षा दुप्पट असणार. किंवा त्रेतयुग 16 लाख असल्यामुळे त्याच्या निम्म हे असणार, असं मामाजींना सांगावं लागायचं आम्हाला. मग त्यांना कळायचं की हे पाठ व्यवस्थित लक्षात घेतलेलं आहे, नुसतं कोणीतरी उत्तर सांगितलं म्हणून पाठ केलेलं नाही. मग आता आपण काय बघत होतो, त्या युगाची कालमर्यादा. कृतयुगाची कालमर्यादा किती आहे? 16 की 32? नक्की ना? 16 लाख ही कुठली कालमर्यादा आहे? आणि 8 लाख आणि 32 कृतयुगाची. आणि मग द्वापरची किती आहे? आणि त्रेतची किती आहे? 16. आणि कलियुगाची किती? पाठांतर झालं तुमचं. म्हणजे आता आपल्याला युगाचे नाव, युगाची कालमर्यादा. आता युगामध्ये मनुष्याची कालमर्यादा पण येणार आहे, पण देवाने खरंच सृष्टी रचनेकाळी तुमचं हे वचन पाठ व्हावे म्हणून इतकं सोपं करून ठेवलेलं आहे. 16 किती सोपं, एक 32 पाठ झालं की 16, 8, 4. हे जर का देवानी हे केलं असतं की पहिल्या युगापेक्षा दुसऱ्या युगाची कालमर्यादा 36% कमी आहे, मग ते पाठ करताच नसतं आलं आपल्याला, खूप कठीण गेलं असतं. पण देवानी ते निम्म केलं, ही युग व्यवस्था. हे झालं. आता आपल्याला त्या युगाचा धर्म कुठला आहे हे आपण बघितलेलं होतं. कृतयुगामध्ये कुठला धर्म आहे? आत्मोपास्ती धर्म आहे. आणि याग धर्म कुठला? द्वापरीचा. आणि मग त्रेतयुगाचा कुठला आहे? भक्ती आहे. आणि कलियुगाचा हा कुठला धर्म आहे? हा कलियुगाचा. आणि आत्मोपास्ती कुठला आहे मग? आणि भक्ती याग द्वापरचा. म्हणजे असं दोन्ही बाजूनी आपल्याला आलं पाहिजे. द्वापरीचा धर्म कुठला असं विचारलं तरी आलं पाहिजे, की या कुठल्या युगीचा धर्म, तर त्या युगाचंही नाव आलं पाहिजे. आता हा सुद्धा तुम्हाला फॉर्मॅट लक्षात आला. आता आपल्याला ती वचन पाठ झाले की कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्म, असंच वचन पुढे चालणार. त्रेती काय? भक्ती हा धर्म. द्वापरी यागू हा धर्म. आणि कलियुगी तीर्थ क्षेत्र व्रतदान धर्म. आता आपल्याला काय बघायचं? तिसरं वचन बघायचं आहे की येथीचा अधर्म कुठला आहे. म्हणजे कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्म कळाला, पण कृतयुगी कुठला अधर्म आहे आता हे आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. आणि तेही सोपं आहे. आत्मोपास्ती, आत्मा म्हणजे संलग्न, मायेचा अंश आपल्याकडे आहे ना. बाकीच्या देवतांच्या काय आहेत आपल्याकडे? पिंडस्थ आहेत. आणि मायेचा संलग्न आहे, मायेची पिंडस्था नाही. आता तो जेव्हा कृतयुगामध्ये ते जे काही मायेचं बहिर्याग आहे त्या ठिकाणी, आत्मोपास्ती हा मायेचा बहिर्याग त्या ठिकाणी आहे, तोच धर्म आहे. आणि त्यावेळेला त्या बाबतीमध्ये जे काही आत्मोपास्ती या बहिर्यागाचा संचार होतो, आणि तो जो संचार आहे
तो संचार त्या ठिकाणी झाल्यानंतर त्या मायेचा जो संलग्न आपल्या देहामध्ये आहे तो मायेचा संलग्न आपल्याला काय होतो, प्रगट होतो, दिसतो आणि मग त्याची आठवण जी आहे त्याची आठवण आपल्याला करावी लागते. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे लक्षात येतं. बंद करा. मायेचा जो संलग्न आहे तो संलग्न आपल्याला प्रकाशतो, त्याला म्हटलेलं आहे आत्मा. आणि त्याची उपासती करणं म्हणजे उपासना करणं. आलं लक्षात? संलग्न जो आहे त्याला आत्मा म्हटलं, त्याची उपासती म्हणजे त्याची उपासना करणं, त्याची ध्यानधारणा करणं. त्या काळामध्ये जो संलग्न प्रकाशला त्याचं चिंतन करणं याला म्हणतात आत्मोपास्ती. आणि तो तिथला धर्म आहे. मग तो आत्मोपास्ती धर्म इतर कुठल्या युगात चालणार नाही. भक्ती हा जो धर्म आहे तो फक्त त्रेतयुगातच चालेल, तो इतर युगामध्ये 3 युगात चालणार नाही. याग धर्म कुठल्या युगात चालेल? द्वापर युगात. म्हणजे कुठे कुठे चालणार नाही तो? वरून यायचं. कृतयुग, त्रेतयुग आणि कलियुगात तो चालणार नाही. कुठला धर्म? याग धर्म चालणार नाही, तो फक्त एकाच युगात चालतो. तसं आहे की आता आपल्याला बघायचं आहे की कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्म तर बघितला, परंतु त्याचा अधर्म तो कुठला आहे? भक्ती अधर्म. भक्ती अधर्म आहे कुठला? कृतयुगामध्ये भक्ती धर्म चालत नाही. तिथे कुठला धर्म चालतो? आत्मोपास्तीच चालतो, भक्ती नाही चालत. भक्ती हा कुठला धर्म आहे? काही लक्षात आलं तुमच्या? म्हणजे कृतयुगाचं खालील युग कुठलं आहे? त्रेतयुग आहे. तेथीचा धर्म भक्ती हा धर्म आहे, तो धर्म इथे कृतयुगात नाही चालत. म्हणजे त्रेतयुगाचा अधर्म काय असेल? जो द्वापरीचा धर्म आहे तो त्रेतयुगाचा अधर्म असणार आहे. काय? यागू. आणि द्वापरीचा अधर्म कुठला असेल? तीर्थक्षेत्र व्रतदान. म्हणजे कृतयुगाचा अधर्म कुठला असेल? भक्ती. आणि त्रेतयुगाचा अधर्म कुठला असेल? याग. आणि द्वापरीचा अधर्म कुठला असेल? आणि कलियुगाचा अधर्म? आता कलियुगाच्या पुढे कुठलंच युग नाही आहे, म्हणून कलियुगी हिंसा अधर्म. आणि हे तर कलियुगामध्ये सांगितलं. आणि चहुयुगी हिंसा अधर्म आहेत. आणि कलियुगामध्ये विशेषतः हिंसा घडत राहते इतर युगांपेक्षा, म्हणून कलियुगी हिंसा अधर्म सांगितलेला आहे. आता आपल्याला लक्षात आलं का? आधी आपण काय बघितलं? 32 लक्ष, नंतर 16, 8, 4. कृतयुग, त्रेतयुग, द्वापरयुग आणि कलियुग. नंतर काय बघितलं आपण? धर्म. तेथीचा धर्म तो कोणता? म्हणजे युगाचे नाव काय आणि त्या युगाची कालमर्यादा किती? 32 लक्ष ही युगाची कालमर्यादा आणि कृतयुग हे त्या युगाचे नाव. आता परत आपण शंका द्यायची. मार्ग पद्धती अशी असते बरं का. शंका देतात, मग त्या युगीचा धर्म तो कोणता? न कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्म, मग तेथीचा अधर्म तो कोणता? ना तिथे सांगतात की कृतयुगी भक्ती हा अधर्म. आता एक वचन याच्यामध्ये सोपं आहे. तिन्ही युगाचं जे शेवटचं वचन आहे, 5वं वचन, ते एकदम सोपं आहे. की इथे सांगितलेलं आहे की भक्ती अधर्म. आता आपल्याला हे बघायचं की धर्म आचरल्याने काय फळ मिळतं आणि अधर्म आचरल्याने काय फळ मिळतं. आता वचनांचं हे लक्षात ठेवा बरं का. त्याची मांडणी कशी आहे? 32 लक्ष कृतयुग, मग युगाचा धर्म, मग युगाचा अधर्म, मग युगाच्या धर्माचं आचरण केल्याने काय फळ मिळेल आणि अधर्माचं आचरण केल्याने काय फळ मिळेल, अशी एवढी वचनं आहेत. आता कृतयुगी आपण काय बघितलं? कुठला धर्म बघितला? आत्मोपास्ती हा धर्म बघितला. आणि अधर्म कुठला बघितला? भक्ती हा अधर्म बघितला. आता पुढे बघूया की जर का
आत्मोपास्ती या धर्माचं जर का आचरण केलं तर काय मिळेल बरं, अशी शंका आपण द्यायची. कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्म जर का आचरण केलं तर त्याची फलश्रुती काय मिळते ना, धर्मातव चैतन्य प्राप्ती फळ. आता जर का तुमचे ह्याच्या आधीचं प्रकरण कुठलं आहे, युग धर्माच्या आधीचं कुठलं आहे, पूर्वी पंचकृष्ण पंचनाम आणि मग अन्य व्यावृत्ती जर का पाठ असेल तर आता इथे ती उपयोगी पडणार आहे. अन्य व्यावृत्ती पाठ नसेल तर थोडा गोंधळ होईल. अन्य व्यावृत्ती पाठ करत असताना सुद्धा देवतांचे असे समूह आहेत, ते बरोबर लिहायचे आणि ते डोळ्यांनी बघायचे खूप वेळ. ते त्यांची मांडणी बघायची की पहिल्या स्थानाला कुठली देवता आहे, आधी कृतियुक्त कर्मवीच्या देवता, मग अंतराळीच्या, अष्टदेवनीच्या, मग अंतराळीच्या, मग स्वर्गीच्या, यांचा एक समूह. यांना एकदा डोळ्यांनी ते लिहिलेलं बघून घ्यायचं. आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे की पहिली देवता म्हणजे कर्मभूमीची देवताच आहे, दुसरी अष्टदेवनी देवता आहे, तिसरी अंतराळ देवता आहे आणि चौथी स्वर्गाची देवता आहे. हे 4 देवता झाल्या. त्याच्यानंतर पुढचा समूह येतं की ब्रह्मादिक आणि शेषशय्या, हे दुसरे स्थान येतात. एकूण किती स्थानं झाली, 4 आणि हे 2 6. त्याच्यानंतर पुढे कोण येतं, अष्टभैरव, हे स्वतंत्र येतात म्हणजे 7 झाली. मग विश्व येतं 8 आणि माया हे 9. कर्मभूमी, अष्टदेवयोनी, अंतराळ, स्वर्ग, कैलास वैकुंठ, शिराब्दीचा शेषशय्या, अष्टभैरव, विश्व आणि माया. आता हे आपण निचादिक्रमे वर गेलो. निचादिक्रम म्हणजे खालील क्रमाने वरच्या क्रमांकापर्यंत जाणं, याला निचादिक्रम म्हणतात. आपण जसं एखाद्या इमारतीत जातो ते निचादिक्रमे वर जातो आपण आणि येताना उच्चादिक्रमे खाली येतो. तसं निचादिक्रमे आपण बघितलं, पण देवाने आता सांगताना कृतयुग हे उच्चादिक्रमे सांगितलेलं आहे आता, म्हणजे सूत्रपाठात घेत असताना. म्हणून आता इथे उच्चादिक्रम देवताचा कुठला आहे, उच्च देवता कोण आहे, सगळ्यात चैतन्य देवता सगळ्यात पहिली आहे. म्हणून कृतयुगी जो आत्मोपास्ती धर्म आहे त्याची जर का आपण आचरण केलं, त्या धर्माचं आचरण जर का केलं तर धर्मातव चैतन्य प्राप्ती फळ, धर्मातव चैतन्य प्राप्ती फळ आणि अधर्मातव खालीली युगी जन्म. 3 वचनं हेच चालू ठेवायचं आता 3 युगामध्ये. धर्मातव चैतन्य, माया तिकडे आलेली आहे. आता पुढचं वचन येतं धर्मातव चैतन्य प्राप्ती फळ. आता मायेच्या खालील देवता कोण कोण आहेत, विश्व, अष्टभैरव आणि शेषशय्या, या 3 देवता सोडून द्यायच्या. आता पुढे येतं की यागू हा धर्म, यागू हा अधर्म. कुठल्या युगाचा, त्रेतयुगाचा. विसरले का, आहे ना तुम्ही लोक. यागू हा धर्म अधर्म आहे कुठल्या युगाचा, म्हणजे तिथला धर्म कुठला आहे, मग भक्ती. हे घरी जाताना चालूच ठेवायचं बरं का. घरी गेल्यानंतरही स्वयंपाक वगैरे बनवताना हे चालू ठेवायचं. हे आजच्या आज पाठ करून टाकायचं सगळं. म्हणजे हे पाठ करायला जास्त वेळ द्यायचा नाही, कारण की आपल्याला पुढे अस्थिपरी, उद्धरण, आचार या प्रकरणाला जास्त वेळ द्यायचा. आता या ठिकाणी पुढे सांगतात की 16 लक्ष त्रेती भक्ती हा धर्म. आता काय वचन येईल, यागू अधर्म. आता सांगतात धर्मातव काय होईल बरं, धर्मातव कैलास वैकुंठ प्राप्ती फळ. तुमच्या डोळ्यासमोर देवतांचा पूर्ण तो रकाना आहे. चैतन्य माया, चैतन्य प्राप्ती फळ. कृतयुगी धर्मातव काय होईल, चैतन्य प्राप्ती फळ. त्रेतयुगामध्ये काय होईल, धर्मातव कैलास वैकुंठ प्राप्ती फळ. म्हणजे मधल्या देवता कुठे गेल्या, मग कोण कोण देवता मध्ये आपण हे केल्या, गाळल्या,
सुरुवातीपासून घ्यायचं. विश्वदेवता, अष्टभैरव देवता आणि त्याच्या खाली शेषशय्या देवता ह्या का गाळल्या? कारण की यांचं स्वतंत्र आगम नावाचं स्वतंत्र बहिर्याग यांचा, ह्यांनी याच्यामध्ये स्वतंत्र पक्ष काढला त्यांनी आणि स्वतंत्र आगम साधनाची रचना त्यांनी केलेली आहे. आता कैलास वैकुंठ प्राप्ती फळ अधर्मातव धर्मातव कैलास वैकुंठ प्राप्ती फळ आणि अधर्मातव काय? खाली युगी जन्म. हे एकदम पाठ झालं तुमचं. आता पुढे कुठलं युग येईल? द्वापर युग येईल. द्वापर युगाचा रकाना आहे 8 लक्ष द्वापर. द्वापरी भक्ती ना, भक्ती कुठला आहे मग? त्रेतयुगाचा आहे. असं तुम्हाला क्रॉस करून बघावं लागेल सगळीकडून तिकडून, म्हणजे नंतर गोंधळ होत नाही. तर द्वापरी यागू हा धर्म आणि अधर्म कुठला मग? अधर्म कुठला? तीर्थक्षेत्र व्रतदान हा द्वापरीचा अधर्म झाला. आता काय बघायचं आपल्याला? धर्म आचरल्याने काय मिळणार हे बघायचं आहे आणि अधर्म आचरल्याने काय मिळणार हे पण बघायचं आहे. धर्मातव स्वर्ग प्राप्ती फळ. आपण मगाशी 4 देवतांचा रकाना केलेला होता. कर्मभूमीच्या देवता, नंतर अष्टदेव योनी, त्याच्यानंतर अंतराळ, त्याच्यानंतर स्वर्ग. यातली स्वर्ग देवता बाजूला करायची. ती स्वर्गस्थानाचं जे काही पूर्ण काही हे आहे कार्य आहे ते द्वापर युगामध्ये असतं. म्हणून सांगितलं की द्वापरी यागू हा धर्म म्हणजे यज्ञ करणे, 100 यज्ञ करावे हा द्वापर युगाचा धर्म आहे. आणि धर्मातव स्वर्ग प्राप्ती फळ. भक्ती धर्मातव कैलास वैकुंठ प्राप्ती फळ. त्रेतयुगामध्ये कैलास वैकुंठ म्हणजे सत्य, कैलास आणि वैकुंठ इथल्या हरी हर ब्रह्म म्हणजे ब्रह्मा विष्णू महादेव या देवतेंचा तो बहिर्याग आहे. तो बहिर्याग जर का आचरण केला तर ब्रह्मा विष्णू आणि महेश या महादेव या देवतेंच्या फळाची प्राप्ती होते. आता याग धर्म द्वापरीचा आहे 100 यज्ञ करणे. जर का 100 यज्ञ केले तर मग काय होईल बरं? ना धर्मातोड स्वर्ग प्राप्ती फळ. आता किती देवतांचा रकाना बाकी आपला? किती स्थानीच्या देवता बाकी आहेत? 3 स्थानीच्या देवता बाकी आहेत. कोण वरून घेतलं तर अंतराळ पहिली येईल, त्याच्या खाली अष्टदेव योनी आणि त्याच्या खाली कर्मभूमी देवता येईल. मग आता बघायचं आपल्याला की कलियुगी 8 लक्ष द्वापर हे झालं. त्यानंतर पुढे येतं 4 लक्ष कलियुग. कलियुगी तीर्थ क्षेत्र व्रतदान हा धर्म आणि हिंसा अधर्म. धर्मातव अंतराळ प्राप्ती फळ. अंतराळ प्राप्ती म्हणजे अंतराळ देवतेची प्राप्ती होते. अजून 2 देवता बाकी आहेत, त्याचं विश्लेषण पुढच्या वचनांमध्ये येईल. धर्मातव अंतराळ प्राप्ती फळ. अधर्मातव काय होईल? अधर्म कुठला आहे कलियुगामध्ये? हिंसा. हिंसा केल्याने काय होतं? पाप लागतं आणि पापामुळे कुठे जातो? नरकाला जीव जातो. म्हणून सांगितलं कलियुगी जो हिंसा अधर्म सांगितला त्या अधर्मातव नरक म्हणजे अधर्माचं आचरण केलं तर नरक. आता पहिल्या युगांमध्ये 3 युगांमध्ये अधर्म जो सांगितलेला आहे तो भक्ती अधर्म सांगितला, याग अधर्म सांगितला, तीर्थक्षेत्र व्रतदान अधर्म सांगितला. तो अधर्म म्हणजे तो वास्तविक अधर्म नाही, फक्त तो त्या युगात पाळायचा नाही म्हणून त्याला अधर्म म्हटलेलं आहे. जसं तुमच्याकडचे 10 रुपये जे आहेत ते कुठे आपण विदेशात गेलो तर चालतील का ते? परंतु ते खोटं आहे का? ते पैसे खोटे ठरले का? मग पैसे खरेच आहेत पण ते कुठे चालतात? फक्त भारतात चालतात. बाकी तिथे नेले तर ते तिथे चालणार नाहीत म्हणून तिथलं ते अचलन आहे, इथलं ते चलन आहे. परंतु कलियुगामध्ये जो हिंसा अधर्म सांगितला हा हिंसा अधर्म फक्त कलियुगामध्येच हिंसा अधर्म आहे का? नाही. स्वामींनी दुसरीकडे वचन सांगितलं चहुयुगी हिंसा अधर्म सांगितलेला आहे. आता इथे आपण 4 युग बघितले. 4 युगाचं आता तुम्ही एक मला हे सांगायचं, आधी काय बघितलं आपण?
युगाचं काल मर्यादा 32 लक्ष असं वचनाची सुरुवात होते बरं का. 8 लक्ष द्वापर, 4 लक्ष कलियुग अशी. म्हणजे सुरुवातीला काय बघितलं आपण, युगाची काल मर्यादा. दुसऱ्या टप्प्यात युगाचे नाव. तिसऱ्या टप्प्यात युगाचा धर्म. त्याच्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये काय बघितलं आपण, चौथ्या टप्प्यामध्ये युगाचा अधर्म बघितला. पाचव्या टप्प्यामध्ये युगाच्या धर्म आचरणाने काय मिळतं ते पाहिलं. आणि सहाव्या टप्प्यामध्ये युगाच्या अधर्म आचरणामुळे काय होतं ते आपण बघितलेलं आहे. आता इथे थोडा गोंधळ होईल पण तुमचा, परंतु तुम्ही काय करायचं, एक रकाना तयार करायचा. इथे लिहायचं युगाचं नाव लिहायचं पहिले, आणि खाली क्रमाने कृत, त्रेत, द्वापर आणि कली अशी नावं क्रमाने आली. 1 2 3 4. पुढचा जो टेबल त्याला तुम्ही म्हणतो आपण, मराठीत त्याला रकाना म्हणतात. पुढचा रकानात काय विषय येईल, युगाची कालमर्यादा. युग आणि त्याची कालमर्यादा लगेच तिथे आली पाहिजे. मग काय काय येईल, 32, 16, 8 आणि 4. आता पुढे काय येईल ते धर्म काय असेल, आत्मोपास्ती, तीर्थक्षेत्र, व्रतदान अशी क्रमाने आले. आता अधर्म आला, काय आलं, अधर्म, भक्ती, याग आणि हिंसा. आता धर्मातव फळ काय होतं, चैतन्य प्राप्ती फळ, नंतर कैलास वैकुंठ प्राप्ती फळ, नंतर प्राप्ती फळ, नंतर अंतराळ प्राप्ती फळ. आता अधर्मातव काय काय येईल, तृतीयुगीला काय येईल, खालील युगी जन्म. त्रेतयुगाला काय, खालील युगी जन्म. द्वापर युगाला, आणि मग सगळा हिशोब कुठे होतो, कलियुगात. तिथे काय सांगितलं, अधर्मातव नरक. 4 युगाचा हिशोब कलियुगामध्ये होतो आपला. आता इथे सगळं आपण युगाचं संपूर्ण युगाची नावं, कालमर्यादा, धर्म, अधर्म, धर्माचे साध्य, अधर्माचे साध्य, हे सगळं आपण या ठिकाणी बघितलं. आता पुढे सांगतात कलियुगाचं विश्लेषण सांगितलं की उत्तम प्रकारे जर का बहिर्यागाचं आचरण केलं तर काय होतं, अंतराळ प्राप्ती फळ. मगाशी आपण बघितलं धर्मातो अंतराळ प्राप्ती फळ, पण त्याचं अजून विश्लेषण करतात की उत्तमा धर्मातव अंतराळ देवतेचं फळ मिळेल, उच्च देवता आहे. मध्यमा धर्मातव अष्टव देव योनी, अष्टदेव योनी नाही बरं का, ष्टवर 2 मात्रा आहेत, म्हणजे काय उच्चार होईल, अष्टव. म्हणजे वचन पाठ करताना, आता खूप लोक आम्हाला म्हणतात आमचे वचन पाठ आहेत बाबा, मग त्यांना म्हणायला सांगितल्यानंतर ते एवढे चुकीचं म्हटलं जातं आणि त्यांच्याही लक्षात येत नाही की चुकीचं आहे. म्हणून वचन पाठ करत असताना त्याचं शास्त्र शुद्ध एकदम ते शब्द, काना, उकार, मात्रा म्हटले गेले पाहिजेत. आता इथे काय आहे, अष्टव देव योनी प्राप्ती फळ. 3 देवता बाकी आहेत ना, अंतराळ, अष्टदेवनी, कर्मभूमी. उत्तम धर्माचं आचरण जर काही उत्तम प्रकारे धर्माचं आचरण केलं तर अंतराळ देवतेची प्राप्ती होते. मध्यमा धर्मात अष्टव देव योनी प्राप्ती फळ. आणि कनी असा म्हणजे कनिष्ठ प्रकारे, म्हणजे एकदमच कनिष्ठ प्रकार धर्मामध्ये जर का आचरण करताना असेल तर कर्मभूमीच्या देवतेच्या फळाची प्राप्ती होत असते. आलं लक्षात तुमच्या आहे. आता तुम्हाला कलियुगाच्या याच्यामध्ये अजून एक रकाना तयार करावा लागेल, स्पेशल कलियुगाचा. उत्तम प्रकारे धर्म आचरण, मध्यम प्रकारे धर्म आचरण आणि कनिष्ठ प्रकारे धर्म आचरण. पुढे काय काय लिहावं लागेल, उत्तम प्रकारे धर्म आचरण म्हणजे अंतराळ देवतेचं फळ, आणि मध्यम प्रकारे आचरण केलं तर अष्टव देवयोनी प्राप्ती देवतेचं फळ, आणि कनियसा धर्मातव आधुनिक प्राप्ती फळ. आधुनिक म्हणजे काय, आधुनिक या शब्दाचा अर्थ काय, आधुनिक आहे. आधुनिक म्हणजे आधी नव्हतं, हे आत्ताच आलं, म्हणजे अलीकडचं आहे. हे आपण म्हणतो ना, ते खूप अलीकडच्या काळात बांधल्या गेलेलं आहे आणि ते खूप पुरातत्व विभागातलं आहे, पुराण काळात बांधलेलं आहे. म्हणजे आधुनिक या शब्दाचा अर्थ असा होतो. आता आपण कुठे आहोत,
कुठल्या देवतेच्या ह्याच्यामध्ये आहोत आपण? खास 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवता परमेश्वर सगळ्यांचा स्वरूप या ठिकाणी आहे. पण या भूमीला काय म्हणतात? कर्मभूमी. म्हणजे स्वामी जे या वचनांचं विश्लेषण करतात ते कुठल्या भूमीत उभे आहेत? स्वामी कर्मभूमीमध्ये उभे आहेत. म्हणून सांगतात आधुनिक म्हणजे अलीकडे. जर का उत्तम प्रकारे केलं तर ती पलीकडे जी आहे अंतराळ देवतेचं फळ होतं. मग अजून कनिष्ठ प्रकारे आचरण केलं तर अलीकडे जी आहे कोण? अष्टदेवनी. आणि कनिष्ठ प्रकारे केलं तर अलीकडे आधुनिक म्हणजे कर्मभूमीची देवता ही इथली. अशा पद्धतीने या धर्माच्या बाबतीमध्ये कलियुगाच्या धर्मामध्ये विश्लेषण सांगितलेलं आहे. आता आपण मगाशी बघितलं की कृतयुगाची किंवा द्वापराची युगाची कालमर्यादा बघितली. युग किती लाख वर्ष आहे. आता युगामध्ये आपलं आयुष्य किती आहे ते आपण बघायचं. बाकीच्यांचं किती असं असे ना. मनुष्याच्या आयुष्याला महत्त्व दिल्या गेलेलं आहे. बाकी प्राणी मात्रांचं आयुष्याला काही इथे सांगितलेलं नाही. ते किती वर्ष जगणार आहेत वगैरे. याच्यामध्ये खास करून वडाच्या झाडाचं येतं. 1000 वर्ष आयुष्य बरं का वडाच्या झाडाचं. इतकं नरक फळ आहे ते मोठं. 1000 वर्ष तिथेच एकाच ठिकाणी उभं राहायचं आहे. म्हणून मनुष्याच्या आयुष्याला महत्त्व आहे. परत उच्चाधिक्रमे आपण येऊया की कृतयुगी लक्षवरी आयुष्य. कृतयुगामध्ये मनुष्याचं आयुष्य किती आहे? 1,00,000 वर्ष तो जगणार आहे. बरोबर. आता एकच तुमच्या लक्षात आलं की पुढचे आपोआप लक्षात येतात. आता 10 पटीने कमी करत यायचं. त्रेतयुगाच्या मनुष्याचं आयुष्य 10,000 वर्ष. द्वापरयुगाच्या मनुष्याचं आयुष्य 1,000 वर्ष. आणि कलियुगाच्या मनुष्याचं आयुष्य 100 वर्ष. आणि आता 60, 70, 40, 50 काहीच गणित नाही. आता सगळं कधीही पाऊस पडतो आता बरं कलियुगामध्ये. कधी पण एप्रिलमध्ये. आता आम्ही निरोपणाला गेलो. म्हटलं एवढं ऊन होतं त्या भागात. म्हटलं आता कसं होणार. आपण तर हो बोललो पोथीला. तर मी जायच्या आधी 1 तास आधी एवढा मुसळधार पाऊस पडला. सगळं वातावरण थंड. आता माझ्यासाठी ते बरं झालं समजा. परंतु मी विचार केला की ठीक आहे आपण आपल्या सोयीने बघतो. परंतु हे चुकीचं आहे. ह्याच्यामध्ये पाऊस पडणं वगैरे. म्हणजे कलियुगाचा काही भरोसा नाही. म्हणून इथे सांगितलं की कृतयुगाच्या मनुष्याचं आयुष्य किती आहे? किती आहे? मी मुद्दामून असं काहीतरी विषय काढतो परत मुद्द्याकडे येतो. तुम्ही गोष्टी पण ऐकायच्या त्याच्यातही रमायचं पण हे मात्र सोडायचं नाही. तर कृतयुगाच्या मनुष्याचं आयुष्य किती? 1,00,000 वर्ष. आणि द्वापरयुगाच्या मनुष्याचं आयुष्य 10,000. माझ्या प्रश्नाकडे लक्ष देत जा बरं का. ही पद्धत मामाजींची आहे. एकदम काहीतरी पहिलं विचारायचं आणि एकदम शेवटी विचारायचं. मध्येच मधलं विचारायचं. मामाजी आम्हाला विचारायचं देवता किती? मध्ये 82 कोटी 1.25 कितीतरी देवता आहेत. मग आम्ही गडबडायचो. म्हणजे जे अभ्यास करून नाही आले ते गडबडून जायचे. मग सांगायचे नाही 82 कोटी आहे. कोणी सांगायचं 82 कोटी आहे. मग दुसऱ्याला हे किती? 82 कोटी आहेत. मग कोणी सांगायचं नाही 81 कोटी आहे. मग तिसऱ्याला विचारायचे 2 सांगतात ते बरोबर आहे की चुकीचं आहे. कधी कधी दोघंही सांगायचे ते चुकीचं असायचं. तिसरा बरोबर सांगायचा. म्हणजे अशा पद्धतीने ते पाठांतर व्हायचं. आणि मग मामाजी प्रश्न विचारायचे की त्रेतयुगाच्या मनुष्याचं आयुष्य किती? किती? 10,000 वर्ष. आणि कलियुगाच्या मनुष्याचं आयुष्य 100 वर्ष. आणि कृतयुगाच्या मनुष्याचं आयुष्य 1,00,000. आणि द्वापरयुगाच्या मनुष्याचं आयुष्य 10,000. कुणाचं मग? आणि 100 वर्ष. आणि 1,000 वर्ष. आणि 1,00,000 कृतयुगाचं. हे झालं युगाचं मनुष्याचं आयुष्य. कृतयुगी लक्षभरी आयुष्य 33, 10 सहस्त्र, द्वापरी सहस्त्र, कलियुगी शत. हे झालं चहुयुगाची माहिती याच्यामध्ये सांगितली. चहुयुगाचा 81 कोटी 1.25 10 देवतेंचा बहिर्याग आपण बघितला. याच्यामध्ये आपण
क्षीराब्दीचा शेषशय्या, अष्टभैरव आणि विश्वदेवतेचं आगम साधन वेगळा, ही पण माहिती आपण बघितली. म्हणजे 81 कोटी 1.25 देवतेंचा वैर्याग याच्यामध्ये संपूर्ण झाला. याच्यामध्ये आता परमेश्वराचा वैर्याग या वचनामध्ये नाही. लक्षात घ्या, स्वामींचं हे शेवटचं जे वचन आहे युग धर्माचं, हे जास्त महत्वाचं आहे आपल्यासाठी. स्वामी सांगतात की या चौयुगीचा धर्मी परमेश्वर नेणी जे. आता आपला प्रश्न काय असणार आहे की माझा फोटो कुठे आहे, है ना? तुम्ही अल्बम बघताना कोणाचा फोटो बघत असता? पहिले माणूस स्वतः, माझा फोटो कुठे गेला. आता प्रवचन संपल्यानंतर माझी चप्पल कुठे आहे की नाही? तसं आपण आपल्या ज्या वस्तू असतो, आपली व्यक्ती असते, आपण त्यांना बघत असतो की नाही? म्हणजे आपल्या वस्तू कुठे आहेत त्याच्यामध्ये आपण जडलेलो असतो आणि म्हणून त्या गोष्टीची आठवण आपल्याला राहते. तसं आपण 4 युग बघितले, तिथलं सगळं धर्म अधर्म, धर्माचे साध्य अधर्माचे साध्य, मनुष्याचं आयुष्य सगळं बघितलं, पण याच्यामध्ये देवाविषयी काहीच आलं नाही. आपला प्रश्न काय पाहिजे? देवाविषयी याच्यात काहीच सांगितलं नाही. मग देवाबद्दल ह्या कुठून काढायचं? कुठल्या वचनात नाही आपण ह्याच्यातनं देवाच्या वचनाचा अर्थ काढायचा की देवाच्या बद्दल माहिती काढायची? तर स्वामींनी सांगितलं या चौयुगीचा धर्मी परमेश्वर नेणी जे. तुम्ही याच्यामध्ये चौयुगाच्या धर्म अधर्मामध्ये देवाला शोधत बसू नका. आपल्याला काय करावं लागेल? देवाने सांगितलं ते आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल की या चौयुगीचा धर्मी परमेश्वर नेणी जे. तुम्ही जर का चौयुगीच्या धर्मानुसार, अन्य सणानुसार जर का तुम्ही त्यामध्ये देव शोधत राहिले, आणि जसं त्या दिवशी मी गुढीचं सांगितलेलं होतं, गुढीचं ऐकलं का तुम्ही? गुढी कधी उभी करायची? गुढी पाडव्यालाच करायची असं नाहीये. ज्या ज्या वेळेला तुमच्याकडे ईश्वर कार्य, धर्म कार्य, सत्संग आहे तुमच्या घरी, गुढी उभी करू शकता तुम्ही. आनंद व्यक्त करायचा, रांगोळी काढता ना तुम्ही, तसं ती गुढी उभी करायची आहे. म्हणजे आपल्याला स्वामींनी जे काय सांगितलं अर्जुन देवांना, सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्माचा त्याग करा, त्याच्याशिवाय तुम्ही इकडे तुमचं मन लागणार नाही. म्हणून काही लोकांचं स्मरण नाही होत, वचन पाठांतर होत नाही, लीळा पाठांतर होत नाही, देवधर्म होत नाही. याला कारण काय? कधीतरी शोधलं पाहिजे की नाही आपण, का होत नाही असं? आपण जीव तोडून करतोय कारण की आपण कर्म धर्मांमध्ये पण अडकलेलो आहे. वचन पाठ करता करता आपल्याला आठवते की पुढचा आता सण कुठला येणार आहे, मग त्याला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, अमकं टमकं ते असतं. तीर्थवंदन करायला लोकांच्या डोक्यात ते असतं की माऊंद कधी करायचं आहे, त्याच्यामुळे तिथल्या लीळा त्यांच्या लक्षात राहत नाही. म्हणजे आपण सगळ्या अन्य धर्माला अजूनही सोडलेलं नाही. आणि हे वचनाचं किंवा या प्रकरणाचं लीळेचं विश्लेषण मी अधिक प्रमाणामध्ये का केलं की यासाठीच केलं की श्री चक्रधर स्वामी एकाईसांना म्हणतात की या चौयुगीचा धर्मी परमेश्वर नेमी जे. तुम्ही किती धर्म आचरत बसा तिकडे, त्याच्या देवाची माहिती तुम्हाला एवढी सुद्धा नाहीये, किंवा देवाचं पावन होईल अशा प्रकारचं तिच्यामध्ये कुठल्या प्रकारची काहीच माहिती नाही. या चौयुगीचा धर्मी परमेश्वर नेणी जे, तुम्हाला देवाची कधीच जाणीव होणार नाही. मग पावन तरी होईल न पविजे, जाणीवच होणार नाही तर पावन कधी होणार? माहिती आधी असली झाली पाहिजे आणि मग पावन होणार. आपण या धर्मामध्ये कशासाठी आलेलो आहोत? कुणीतरी कान फुगले म्हणून आलो नाही आपण विचारपूर्वक आलेलो आहे. तुम्हाला सांगितलं सप्तव्यसनाचा त्याग करावा लागेल, विकल्पजनित क्रिया करायच्या नाहीत. ईश्वराने सांगितलेलं हे सगळं तुमच्याकडनं कबूल करून घेतलं आणि मग तुम्ही या धर्मामध्ये आलेले आहात. मग आता आपल्याला धर्मात आल्यानंतर काय शोधलं पाहिजे? आधी तुम्ही एखाद्या ठिकाणी देवपूजेला गेलात, त्या हॉलमध्ये प्रवेश करता तेव्हा तुम्ही आधी काय बघता? देवपूजा कुठे आहे, आसन कुठे आहे आणि देवपूजा कुठपर्यंत आलेली आहे. म्हणजे तुम्ही ज्या कार्यासाठी गेलेले आहात. आता जर का आपण जेवायला गेलेलो असो तर मग आपलं लक्ष तसं असतं की कोणाचं झालेलं आहे, कोण उठणार आहे, कुठे बसायचं आहे. म्हणजे सोपं आहे की नाही की तुम्ही ज्या हेतूने कुठे जाता त्या गोष्टीचं निरीक्षण तुम्ही करत असता. स्थानबंधनाला गेलात,
तुम्ही स्थान कुठे कुठे आहेत लगेच तुम्ही हे करता, तिकडे पाय करायचे नाहीत, वंदन करायचं, हे सगळं आपण बघत असतो. तसं आता आपला प्रवेश कुठे झालेला आहे? महानुभाव धर्मामध्ये आपला प्रवेश झाला. मग आपली दृष्टी काय शोधलं पाहिजे आपण आता? परमेश्वराला शोधलं पाहिजे. किंवा हे चौयुगाचे धर्म सांगितले, याच्यात काहीच नाही आलं. मग तिथे सांगितलं न पविजे, म्हणजे परमेश्वराचं पावन व्हावं म्हणून आपण या धर्मात प्रवेश केला. त्याचं पहिलं प्रथम पाऊल म्हणजे नाम मंत्र आपण स्वीकारले, उपदेश घेतला, नंतर आपल्याला वासनिक व्हायचं आहे, नंतर आपल्याला ज्ञानही त्याच्यात काढायचं आहे. ज्ञान आणि अनुसरणाची वासना सोबत बाळगायची आहे. आणि कुठेतरी दीक्षा घ्या, आधी संन्यास घ्या, नंतर मग तुमचं अनुसरण घडेल आणि मग आपण अनुसरू, आचरण करू, असा प्रवास आपला असला पाहिजे. त्याच्यासाठी ईश्वराची जाणीव तथा पावन होणं गरजेचं आहे. म्हणजे आधी जाणीव झाली पाहिजे, हा पहिला टप्पा आहे. आणि मध्ये सगळे टप्पे घडल्यानंतर मग पाविजे. हे जाणीजे आणि पाविजे म्हणजे नेणीजे न पविजे असा शब्द आहे ना हा. नेणीजे या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे? जाणीजे. आणि न पविजे इथे पाविजे पाहिजे, म्हणजे परमेश्वराची जाणीव होईल आणि मग पावन होईल. पण जाणीव आणि पावन हे शब्द जरी जवळ असले तरी त्या शब्दातलं मुळातलं अंतर भरपूर मोठं आहे बरं का. शब्द दोन्ही बाजूबाजूलाच लिहिले आहेत, पण दोन्ही या शब्दावरून त्या शब्दापर्यंत पोचणे, परमेश्वराची जाणीव होऊन पावनापर्यंत पोचण्याचा जो प्रवास आहे ना, तो खूप मोठा आहे. म्हणून नेणीजे न पविजे, देवाला याच्यामध्ये शोधत बसू नका तुम्ही. तुम्हाला देव पाहिजे असेल तर तो जेणे परी व्हावा तो तेणेची परी होईल, हे स्पष्ट सांगितलेलं आहे. महानुभाव पंथामध्ये असं काहीच आधाअधुरं नाही आहे. जरी म्हटलं की आमचं शास्त्र ते गहाळ झालं, हे झालं, तरी ही वचनं एवढी पूरक आहे, तुम्हाला कुठलाही प्रश्न पडून त्याचं उत्तर लीळा चरित्र सूत्रपाठामध्ये आहे की नेणीजे न पविजे, हे स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणून स्वामींनी सांगितल्यानुसार इकडे तिकडे लक्ष देऊ नका. अन्य धर्म, विकल्प धर्म याच्यामध्ये देव शोधू नका. आणि देव आचरत असताना हे अन्य विधी त्याच्यामध्ये आणू नका. तुमच्या घरी जर का तुम्हाला वास्तुशांती करायची आहे तर त्याच्यात कलश आणण्याचा काय संबंध आहे का? जर का तुम्ही आमच्या स्वामींचे पवित्र विशेष जर का तिथे आणले, कलश आणण्याचं काय, कलशाने कुठलं काय पवित्र होणार आहे? ते कलशालाच तुम्हाला घासून घासून त्याला चमकावं लागतं, नारळ धुवावा लागतो, मग तो चमकतो. तो स्वतःच मलिन आहे. विशेष आले, आपल्या घरात साधू आले, आपल्या घरात वासनिक आले आणि ते नामस्मरण करतात, झाली वास्तुशांती आपली. अजून करायचं काय तुम्हाला त्याच्यावर? ज्या ठिकाणी धर्मवार्ता झाली त्या ठिकाणी ईश्वराचं अधिष्ठान आलं. म्हणजे जर का तुम्ही अन्य राहटीप्रमाणे वास्तुशांती करत बसाल, आम्हाला तिकडे जायचंच नाही ना, इकडे जायचं. सगळं न पविजे सांगितलेलं आहे. आम्ही सगळं करू. काही लोक तिथे स्वस्तिक काढतात, ते मग हाताचे थप्पे पण लावतात, उंबरठ्यावर पाणी काय टाकतात, रिबीन काय कापतात, त्याच्याने पावित्र्य येणार आहे का? बघा बरं. न पविजे न जाणीजे, त्याच्यातनं कुठूनच ईश्वराचं अधिष्ठान त्या ठिकाणी प्रगट होणार नाही. त्यासाठी ईश्वराच्याच नामाचं मंत्र जो आहे तो तुम्हाला उच्चारावा लागेल, त्याला स्मरण म्हटलेलं आहे. लीळेंचं चिंतन त्या ठिकाणी करावं लागेल, तेव्हाच ईश्वराचं अधिष्ठान त्या ठिकाणी कार्यरूप होईल. अधिष्ठान तिथेच आहे, फक्त ते कार्यरूप नाही आहे, तर ते कार्यरूप होईल. न पविजे परमेश्वरे परमेश्वर जाणीजे, व परमेश्वराची जाणीव तथा पावन कशामुळे होईल, कधी होईल, कशी होईल? न परमेश्वरे परमेश्वर जाणीजे. तुम्हाला जर का देव जाणून घ्यायचं आहे, सगळ्यात पहिले तुमचं महत्त्वाचं कार्य काय आहे की तुम्ही ज्या धर्मामध्ये आलेले आहेत आणि त्या धर्मामध्ये जे ईश्वराच्या देवाच्या संबंधित जी माहिती सांगितलेली आहे ती माहिती आधी जाणून घ्या. आणि मग आमचे स्वामी म्हणतात, बाई देव जाणा. देव जाणता का? अजून आम्ही देव जाणत नाही. म्हणून स्वामी सांगतात परमेश्वरे परमेश्वर जाणीजे. आम्हाला सगळ्यात हे आधी कळलं पाहिजे की आम्ही देवाला जाणत नाही, हे आमच्या लक्षातच येऊन नाही राहिलं अजून. ते लक्षात येणं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आहे. म्हणजे मी चुकीचं आहे हे आधी समजलं पाहिजे, मग त्याच्यामध्ये सुधारणा होईल.
आणि ज्यांनी त्याला एखाद्याला चूक लक्षात आली की त्याच्या सुधारणा ही पक्की होणार आहे. मग आपल्याला कळलं पाहिजे की मी देवाला जाणत नाही. मग देवाला कसं जाणायचं बरं? तर स्वामी सांगतात परमेश्वरे परमेश्वर जाणीते. काही कुठे जायची गरज नाही. देवाला प्रार्थना करा, बरोबर देव तुमच्यापर्यंत व्यक्ती पोहोचवतील जो परमेश्वराची माहिती तुम्हाला सांगेल, किंवा तुम्हाला त्या व्यक्तीपर्यंत, मार्गापर्यंत, अधिकरणांपर्यंत, आश्रमापर्यंत तुम्हाला बरोबर परमेश्वर तिथे पोहोचवतील. तुम्ही गडबड करायची नाही, पण देवाला प्रार्थना करायची की देवा मला हे जे काही सेवादास्य असेल, प्रेमोपाय असते, ज्ञान असेल, स्मरण असेल, हे सगळं तुम्ही मला प्राप्त करून द्या. देवाला प्रार्थना करा, रडा, रोज स्मरण करा, तळमळ व्यक्त करा, आग्रह करा देवाच्या मागे. खूप दिवस लागावा लागेल हे, तेव्हा जाऊन कुठे ते योग येतील तुम्हाला. आणि मग परमेश्वरे परमेश्वर जाणी जे परमेश्वरच ती व्यवस्था करणार आहे. तुम्हाला देवाची जाणीव कशी होईल ती व्यवस्था देव करतील तुम्हाला. आणि परमेश्वरे परमेश्वर पाविजे, ईश्वराच्या ठिकाणी जर का पावन व्हायचं असेल तरी ते ईश्वरच करणार, दुसरं कोणीही करणार नाही. बोध सुद्धा परमेश्वर देतात, ज्ञान सुद्धा परमेश्वर देतात, आणि पावन सुद्धा परमेश्वरच करतात. चहू ज्ञान सुद्धा परमेश्वरच देतात. दुसरं तिसरं इथे मध्यस्थी कोणी नसतं. फक्त आपल्यासाठी कोणी जर का ईश्वर परायण कोणी विनंती करतील तर आपल्यासाठी ते थोडं लाभदायक ठरत असतं. म्हणून परमेश्वरे परमेश्वर जाणीजे, परमेश्वरे परमेश्वर पाविजे, म्हणजे आमची तुमची सर्वांची विनंती जी आहे ती कोणाकडे केली पाहिजे? आपण देवाकडेच केली पाहिजे. एखाद्या अधिकरणांना विनंती करण्याआधी सुद्धा देवालाच विनंती केली पाहिजे की देवा आपणच हा योग प्राप्त करून द्या. मग परमेश्वर बरोबर तुम्हाला तो योग, त्या अधिकरणांचा, उत्तम अधिकरणांचा योग तुम्हाला प्राप्त करून देऊ शकतात. आजच्या या सत्रामध्ये आपण युग धर्माची 28 वचनं आणि त्या प्रकरणामध्ये युगाची कालमर्यादा, युगाचा धर्म, युगाचा अधर्म, धर्माचे साध्य, अधर्माचे साध्य, आणि चहुयुगातील मनुष्याचं आयुष्य, आणि हे सर्व बघत असताना प्रकरण वशाची उत्तरार्ध 469 क्रमांकाची 21 स्नान निखेदू ही लीळा या ठिकाणी आज आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.